वा बबलू शेठ, वा. बोला व्यंकटेश सेठ, बोला. कसलं भारी डेकोरेशन झालंय, नजर लागेल असं डेकोरेशन झालंय. अरे मदतीचा हात लागला म्हणून हे असं चमकत असतं डेकोरेशन. बरोबर बरोबर. सारंग त्याला फोन करतो आणि सांगतो डेकोरेशन चोख झालंय. मी पण सावलीला सांगतो. त्यांना सांगा की मुलांना डायरेक्ट घेऊन येऊ नका, काय आपलं सरप्राईज आहे ना, फुटेल. बबलू शेठ, त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. एक नंबर प्लॅनिंग केलेलं असतंय बघा मी. ओवी सोड मला. काय चल ना आपण जाऊया फिरायला. तू म्हणाली होती ना संध्याकाळी जाऊया. माझ्या शाळेच्या शेजारी एक गार्डन आहे, तिथे मला खेळायचंय आणि मला एक कुल्फी पण खायची आहे. हो, मी तुला म्हणाले ना जायचं, जाऊ आपण. पण ती बाबाला तर येऊ दे. बाबाला नाही, आपण दोघीच जायचो. हो, पण बाबा जर घरी आला आणि त्याला कळलं आपण दोघी घरात नाही आहोत तर त्याला टेन्शन नाही काय येणार. थांब, त्याला फोन तर करू दे. आपण निघता निघता फोन करूया ना. चल तू अगोदर प्रवास घे प्लीज. अरे देवा, कसली एवढी घाई लागली पण कसली घाई लागली ओवीला? रुसायची? ओवीला घरात बसून बोर झालंय. आम्हाला दोघींना बाहेर जायचं फिरायला. फिरायला जायचंय ना, मग चल आपण जाऊ फिरायला. गाडी काढतो मी. नाही, आमच्या दोघींना तुझ्या गाडीतून जायचं नाहीये. मग कसं जाणार? रिक्षाने. आणि रिक्षा नाही मिळाली तर? चालत. आणि पाऊस आला आणि आपण भिजलो तर? हा, बाबाचं ऐक ना, बाबा ड्रॉप करतो आणि आपल्याला जाऊ ना त्याच्या बरोबर. बापरे, पाऊस आला आणि आम्ही भिजलो तर? अबीर माझी गार्डन मध्ये वाट बघत राहील आणि त्याच्याकडे छत्री पण नसणार. बर ठीक आहे, जाऊया. पण तू आम्हाला तिथे फक्त सोडायला यायचं, आमच्या सोबत तिथे थांबायचं नाही. नाही थांबणार. चल. आणि एक माझं छोटस काम आहे, ते आधी उरकू आणि मग जाऊ. हा, चल. बाबा, कुठे आणलेस तू आला आणि किती अंधार येते. ओवी, तू पण आली असतेस का ग? अबी, तू कधी आलास इथे? मला माझी आई घेऊन आली असते बघ, गुरुकुलची जागा बघायला. आणि मला माझा बाबा अमृता काकू सोबत फिरायला नेणार होता. अरे सांगा ना, कुठे आणलं असतं आम्हाला? किती अंधार असतो इथे, आम्हाला काहीच दिसत नसतं. हो हो, सगळं कळेल. रेडी? हा, रेडी. 1 2 3. अरे उत्सव मूर्ती आले. हॅपी बर्थडे to you. Happy birthday to you. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सावी ओवी. हॅपी बर्थडे टू यू. आई, तुम्हाला सरप्राईज दिला असतात ना ग? तू पण ना. मग कसं वाटलं सरप्राईज? एकदम मस्त. थँक्यू बाबा. थँक्यू आई. आय लव्ह यू. बघितलं का मुलांनो, तुमच्या आनंदासाठी तुमच्या आई वडिलांनी काय काय केलंय. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, आईबाप सगळ्यात महत्वाचे. मग आता नवीन कपडे घालणार की नाही? हो, आम्ही लगेच घालणार. लवकर तयारी करा आणि आम्हालाही तयारी करू द्या. हा, हो. दादा. अरे शंभूताई, नमस्कार. 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 बरे आहेत ना? हो हो. पण दादा, अरे वा वा, तुम्ही पण आलात. हे काय, हे सगळं विकायला ठेवलंय का? यातला बिझनेस मी करत नाही, ते जंगल टीम आहे ना, हो. त्यासाठी. या. अरे भातकुमार दादा, वेलकम वेलकम. मोनिका वहिनी, वेलकम वेलकम. उबला कच्चे तू तुझ्या ती मातीला आगे
हा लावायचा आणि बागरायचंय. जंगल टीम आहे. दादा लावला. मोनिका वहिनी तुमचे केस याचे केस सेम सेम. डब्ल्यू बाबलू या 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 वेलकम वेलकम वेलकम. हळू 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 हळू. ओवीसाठी. काही नाही सर. मी केला त्यांना खूप फोर्स पण नाहीच म्हणाला. तुम्ही आलात थँक्यू. बस काय एवढी कसल्या फॉर्म. ओबी कुठे आहे हो काय आणून कोणते तरी. हे बाबा तू होस्ट आहेस. हा मी घे जर गणपत बस काय बाळा लागलं नाही ना तुला कुठे. त्या पैसे बिसे ठेवा तुमच्या खिशात. मला हे नाही. सॉरी पाहिजे सॉरी. हा तो अबीर इथे ये लवकर. आता मी खेळतोय नंतर येतो. अबीर आई बोलव तिथं जा ना. सगळे वाट बघतात बाळा. अबे, थांबा ना. राजकुमार बाळा लागले नाही ना तुला. अबीर इथे ये. तुझा बर्थडे म्हणजे मनमानी नाहीये चालणार. चल. त्या कार्ट्याचं आणि सावलीचं काय झालंय. मारून टाकलं त्याला. तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत. हे लक्षात ठेव. आणि म्हणायचं तुला सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सावलीचा पोरगा आहे. हो हे बघ राजकुमार, मला कळतं तुला आता काय वाटतं ते. पण मला खरंच नव्हतं माहीत की हे असं काही घडणार आहे. पण मला वाटलेलं फक्त ओवीचा पडते. हा अबीर म्हणजे सावलीचा मुलगा आहे. जगन्नाथने जी भविष्यवाणी केली होती तो